श्री स्वामी समर्थ. स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. आपण बघतो की आता आपल्याला 24 जुलैला दीप अमावस्या ही आहे. दीप अमावस्या आहे तर दीप अमावस्या म्हणजे काय की श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. त्या दिवशी आपण ही अमावस्या साजरी करतो. दीप अमावस्याला काय करायचे आहे, आपल्याला देवाची पूजा करून जे सर्व दिवे आहेत आपल्या घरातले ती सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे. हे म्हणजे दिव्याची पूजा केल्याने ना काय होते ना, सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते आणि येणाऱ्या श्रावणाचं आपण चांगल्या प्रकारे स्वागत करत असतो. त्यामुळे ह्या आपण दीपाची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये जे समयी आरतीचे जे सामान आहे ते सगळं स्वच्छ करायचे आहे. त्याला हळदी कुंकू वस्त्रमाळा फुलं वगैरे वाहून आणि त्याच्यानंतर त्याला नैवेद्य दाखवून अशा प्रकारे याची पूजा करायची आहे. आणि दीप ठेवताना त्याच्या अगोदर त्याच्या वस्त्र एक पांढरं शुभ्र कोणत्याही कलरचं पण पांढरं असेल तर उत्तम, तर शुभ्र वस्त्र अंथरून त्याच्यावरती अक्षदा ठेवायची आहे. त्याला हळदी कुंकू अक्षदावर टाकायचं आहे आणि मग नंतर त्याच्यावरती समई आपल्या जे काही आहे घरामधल्या समया वगैरे त्या सर्व स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे. वस्त्रमाळ वगैरे नक्की त्याला वापरायचे आहे. याच्याने काय होतं ना, धूप वगैरे लावायचा आहे. आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येऊन एक चांगल्या प्रकारची पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण याच्याने निर्माण होतं आणि तसेच आपलं जे वर्षभर आहे आपलं वर्ष हे पूर्ण आनंदात सुख समृद्धीमध्ये जाते. तसेच आपण बघतो की ह्या दिवशी ना दीप अमावस्या हा दिवस महत्त्वाचा असतो. कारण की ह्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. काय उपाय करायचा आहे की आपल्याला एक कणकेचा दिवा करायचा आहे. कणकेचा दिवा करून तो आपल्याला ना काय करायचा आहे, प्रदोष समय म्हणजे कोणता समय की संध्याकाळचा तिली सांजेचा ज्यावेळेस आपण दिवा वगैरे लावतो देवाजवळ त्या समयी प्रदोष समयी आपल्याला ना एक कणकेचा दिवा करून तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशेला त्याचा ज्योत करून तो आपल्याला लावायचा आहे. तुमच्या घरात जे पण काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काही तुमच्या निगेटिव्हिटी असेल किंवा पितृदोष असतील हे याच्यावर हा उपाय एकदम चांगला प्रभावी असा उपाय आहे. करून पहा, नक्की त्याचा अनुभव छान आहे. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.